आणि तुमचा चेहरा एकदम तुमच्याकडे पाहिल्यानंतर फ्रेश वाटत आहे आणि दिवसभर एकदम असं पाहिलं तरी तुमच्याकडे पाहिलं तरी आम्हाला पण उत्सुकता वाटते की तुमचा चेहरा कायम टवटवीतच असतो. याच्या आधी माझा चेहरा असा होता की पूर्ण स्पॉट होते, त्याच्यावर एकदम काळवटलेली त्वचा होती आणि कोणते प्रोडक्ट वापरले की त्याचं रिॲक्शन माझ्या चेहऱ्यावर यायचं. त्यामुळे मी मोदी केअरचे सुद्धा प्रोडक्ट वापरताना आधी खूप विचार केला की हे वापरू का नको. मला माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळं ते प्रोडक्टची जास्त रिस्क घेत नव्हते कोणत्याच. बाजारातले प्रोडक्ट मी वापरले की माझ्या स्किनवर रॅशेस यायचे. पण अशाच मला मॅडम रोहिणी वाघमारे मॅडम म्हणून भेटले. मी असं एक्झिबिशन भरलं होतं, त्या एक्झिबिशनसाठी फक्त पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडून फक्त मी सध्या शॅम्पू आणला. शॅम्पू मी म्हटलं मला शॅम्पूपासून सुरुवात करते, मी स्किनवर डायरेक्ट लगेच हे करणार नाही. तर अशा प्रकारे रोहिणी वाघमारेकडून मॅडमकडून शॅम्पू आणला, मी यूज केला, मला खूप छान वाटलं. मी सर्वांना फक्त शेअर केलं की मी हा शॅम्पू वापरते, त्यामुळे माझ्या केसांना एवढा छान फरक पडलेला आहे, तुम्ही पण एकदा वापरून पहा. त्याच्यानंतर मी काय केलं, संक्रांतीला ज्या दिवशी आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो त्याच्यात आपण प्लॅस्टिकचे भांडे, काचेचे भांडे, स्टील भांडे असे हे करतो, ते न ठेवता मी आपल्या मोदी केअरमधले प्रोडक्ट आहेत ना ते लोकांना शेअर केले. म्हणजे हळदी कुंकाला आल्यानंतर त्यांना दुसऱ्या वस्तू देण्याऐवजी आपल्या मोदी केअरमध्ये जो साबण असतो, फेशियल बार असतो, शॅम्पू असतो, अशा प्रकारचे प्रोडक्ट मी त्यांना वेगवेगळे प्रोडक्ट ते पण मी आधी काय केलं, चिठ्ठ्या केल्या, त्यामध्ये आपल्या प्रोडक्टचे नावं टाकले, त्यांना चिठ्ठी उचलायला लावली. ती चिठ्ठी उचलल्यानंतर त्यांना त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते प्रोडक्ट त्यांना देऊन टाकले. मी अशा प्रकारचा एक मी प्रोग्राम घरगुती ठेवला होता. तर त्याच्यामधून ज्या संक्रांतीच्या वेळेस बायकांना मी त्यांनी स्वतः, आता मी तर त्यांना फ्रीमध्येच म्हणायचं, म्हणजे हळदी कुंकाला आल्यानंतर फ्रीमध्येच गेलं होतं. त्यांनी आधी ते वापरून पाहिलं, त्यांना तो रिझल्ट आला. मग त्या बायकांनी मला फोन करून मागवलं की तुम्ही जे आम्हाला प्रोडक्ट दिले ते आम्हाला आता विकत द्या, तुम्ही आम्ही वापरून पाहतो, आम्हाला खूप छान रिझल्ट आलेले आहे, खूप छान प्रोडक्ट आहेत तुमचे. अशा प्रकारची मी इथून माझी सुरुवात झाली. मग थोडंसं मध्ये थोडा गॅप झाल्यानंतर माझं पण थोडंसं हे झालं. नंतर आता मी एक मागच्या महिन्यापासून प्रॉपर काम करायला लावले. आता 2 दिवसापूर्वीच महिला दिनानिमित्त 8 मार्च निमित्त मी एक्झिबिशन भरवलं होतं, म्हणजे स्टॉल लावला होता आपल्या प्रोडक्टचा. तिथे काय केले, मी आपल्या प्रोडक्टचे डेमो दाखवले. डेमो दाखवल्यानंतर लोकांना पटवून सांगितले, म्हणजे डेमोवरच लोकांना त्याचा रिझल्ट समोरासमोर दिसला की आपले मार्केटचे प्रोडक्ट आणि मोदी केअरचे प्रोडक्ट यामध्ये फरक असलाय. त्यातली त्यात केमिकल फ्री असल्यामुळे लोकांचा जास्त कल इकडे वाढला की आजकाल केमिकल खाऊन आपल्याला तर माहीतच आहे, केमिकलमुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होऊ राहिले. केमिकलमुळे आपण समजा भांडे घासायचं साबण वापरतो, हात खराब होऊ राहिले, स्किनला वापरतो, स्किन खराब होऊ राहिल्या. उदाहरणार्थ आपला जो टाल्कम पावडर आहे, आपण स्किनवर वारंवार जो पॉन्ड्सचा वापर चालू आहे त्याच्यामुळे आपले चेहरा काळ, आत्ता सध्या त्याचा रिझल्ट नाही, पण नंतरच्या ह्याच्यात उन्हातून जाऊन आलं तरी चेहरा काळा पडत आहे. त्यांना फक्त पावडरचा डेमो दाखवला, तरी त्यांना पावडरच्या डेमोवरूनच बाकीच्या प्रॉडक्टची क्वालिटी कळाली. त्यामुळे त्यांनी भरपूर प्रतिसाद मला तिथे मिळाला, कॉन्टॅक्ट नंबर मिळाले. अशा प्रकारे मी आता कामाला सुरुवात करून चांगले अचिव्हमेंट मिळवणार आहे मोदी केअरमध्ये.